जय भीम मित्रांनो, संपूर्ण जगालाच माहीत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सर्वात मोठे वैचारिक विरोधक कोणी असतील तर ते मोहनचंद करमचंद गांधी होते. परंतु आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत नसेल की या वैचारिक विरोधाची नेमकी सुरुवात केव्हा झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधींची पहिली भेट या सर्व गोष्टींची साक्ष आहे. मी व्याख्याता प्राध्यापक पंकज भारतीय मागील 8 वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राबाहेर सुद्धा फुले शाहू आंबेडकरांचे विचार पेरत फिरतो, व्याख्यानं करत फिरतो. परंतु त्या 1-2 तासाच्या कालखंडात मी सर्वचा सर्व इतिहास कधीच सांगू शकत नाही आणि तो इतिहास आपल्या सर्वांपर्यंत यावा यासाठीच ही सर्वची सर्व खटाटोप आहे आणि यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. बाबासाहेब आणि गांधींच्या वैचारिक विरोधाची पहिली ठिणगी पडली त्यांच्या पहिल्या भेटीच्या दरम्यान 1931 मध्ये. ती पहिली भेट कशी झाली, त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधी यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचं संभाषण झालं, एकूण एक बारीक सारीक गोष्ट आपण या व्हिडिओमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहण्याचे प्रयत्न करा आणि हा इतिहास इतरांपर्यंत पोहोचविण्यासाठी सुद्धा हे व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. तर मित्रांनो, 1930 मध्ये पहिली गोलमेज परिषद पार पडली आणि ती परिषद पार पडल्यानंतर संपूर्ण भारतवासियांच्या तोंडावर, भारतातील सर्वच्या सर्व न्यूज पेपरमध्ये, रेडिओवर फक्त एकच नाव मोठ्या प्रमाणात घेतलं जायचं, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कारण बाबासाहेबांच्या भाषणा इतके भारदस्त, विचारपूर्ण व सूत्रबद्ध भाषण गोलमेज परिषदेच्या पहिल्या अधिवेशनात दुसरे कोणत्याच प्रतिनिधीने दिले नव्हते. सर्वांच्या लक्षात आलं की संपूर्ण भारतासाठी, फक्त अस्पृश्यांसाठीच नाही तर संपूर्ण भारतवासियांसाठी लढणारा, झगडणारा, इंग्रजांना न भिणारा एकमेव प्रतिनिधी गोलमेज परिषदेमध्ये आहे, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि तेव्हा गांधींना सुद्धा वाटलं की डॉक्टर आंबेडकर जर भारतासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये झगडू शकतात तर ते दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये काय करतील. दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये इंग्रजांच्या पुढे ते आणखी कुठल्या मागण्या ठेवतील. दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या तयारीच्या धांदलीत, गोंधळात आंबेडकरांच्या मागण्याविषयी त्यांना चाचपून पाहावे असं गांधीजींना वाटलं. त्यांनी आंबेडकरांना 9 ऑगस्ट रोजी पत्र लिहिलं आणि 8 वाजता भेटावयास वेळ आहे का अशा प्रकारची चौकशी केली. आंबेडकरांना आपल्याकडे येणे सोयीचे नसेल तर आपणच आंबेडकरांच्या घरी जाऊ असं गांधींनी पत्रात लिहिलं होतं. बाबासाहेब आता सांगलीहून परत आले होते आणि त्यांच्या अंगात ताप होता आणि जर गांधींना आपण आपल्या घरी भेटावयास बोलविले तर काँग्रेसचे लोक आणि इतर लोक सुद्धा आपल्यालाच बरं वाईट म्हणतील, म्हणून मग रात्री 8 वाजता मीच तुमच्याकडे भेटायला येईल अशा प्रकारचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्युत्तर दिलं, त्यांना कळविलं. परंतु सायंकाळीच बाबासाहेबांचा ताप 106 अंशापर्यंत चढल्यामुळे मी ताप काढल्यानंतरच आपल्याला भेटायला येईल असे त्यांनी गांधींना निरोप पाठविला. त्याप्रमाणे 14 ऑगस्ट रोजी मणिभवन येथे गांधीजींना भेटण्यासाठी आंबेडकर दुपारी 2 वाजता आपले सहकारी देवराव नाईक, सीतारामपंत शिवतरकर, भाऊराव गायकवाड यांच्या समवेत गेले. त्यावेळी मणिभवनाच्या 3ऱ्या मजल्यावरील एका प्रशस्त दिवाणखान्यात गांधीजी आपल्या पक्षातील काही लोकांशी बातचीत करीत, फराळ करीत बसले होते. आंबेडकर आणि त्यांचे सहकारी यांनी गांधीजींना वंदन केले आणि ते एका ठिकाणी बसले. मुसलमान आणि युरोपियन पुढारी किंवा त्यांचे प्रतिनिधी यांच्या व्यतिरिक्त इतर भारतीय पुढाऱ्यांशी बोलण्याची किंवा वागण्याची गांधीजींची तरा किंवा पद्धत काही वेगळीच असे. त्याप्रमाणे गांधीजींनी प्रथम काही वेळ आंबेडकरांकडे लक्षच दिले नाही. ते मिस स्लेड या बाईशी आणि इतरांशी गप्पा गोष्टी करत बसले. आंबेडकरांच्या सहकाऱ्यांना अशी भीती वाटली की आणखी थोडा वेळ जर गांधीजींनी आंबेडकरांकडे दुर्लक्ष केलं तर खटका उडल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्यामध्ये किंचित चुळबुळ सुरू झाली. ती नजरेत येताच गांधीजींनी आंबेडकरांकडे आपली दृष्टी वळविली. दृष्टादृष्ट झाली. आंबेडकर या व्यक्तीला ते प्रथमच पाहत होते. काही औपचारिक प्रश्नोत्तरानंतर उभय व्यक्ती महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळले. पहिल्यांदा बोलायची सुरुवात गांधींनी केली. गांधी म्हणाले की डॉक्टर, आपले काय म्हणणे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की आपलेच म्हणणे काय आहे हे ऐकण्याकरिता आपण मला इथे बोलावलेले आहे आणि त्यासाठीच मी आलो आहे. तेच आपण मला आधी सांगा. अगर वाटल्यास मला काही प्रश्न विचारा, म्हणजे त्याची उत्तरं मी समाधानकारक पद्धतीने तुम्हाला देऊ शकेल. गांधीजी खोचक दृष्टीने पाहून म्हणाले की मी व काँग्रेसच्या विरुद्ध आपल्या काही तक्रारी आहेत असं माझ्या कानावर आलेलं आहे. मी माझ्या लहानपणापासून अस्पृश्यतेच्या प्रश्नाचा विचार करीत आलो आहे.
तुमचा जन्मही त्यावेळी झाला नसेल. काँग्रेसच्या कार्यक्रमात हा अस्पृश्यतेचा प्रश्न गौताना मला अतिशय आयास पडले. हा सामाजिक व धार्मिक संस्थांचा प्रश्न असल्यामुळे काँग्रेससारख्या राजकीय संस्थेच्या कार्यक्रमामध्ये या प्रश्नाला गोवू नये यासाठी मला मोठ्या प्रमाणात काँग्रेसमधूनच विरोध सहन करावा लागला. हिंदू मुस्लिमांच्या प्रश्नापेक्षाही अस्पृश्यता निवारण्याचा प्रश्न मी अत्यंत महत्त्वाचा मानतो, जिव्हाळ्याचा मानतो. म्हणून अस्पृश्यांसाठी काँग्रेसने आज पावेतो 20 लाख रुपये खर्च केले. अशी वस्तुस्थिती असताना माझ्या अगर काँग्रेसच्या विरुद्ध तुमची तक्रार का असावी हे मला समजत नाही. यावर आपणाला काही सांगावायचे असल्यास आपण मला मोकळ्या मनाने सांगावे. तेव्हा बाबासाहेबांनी खूप छान उत्तर दिलं. बाबासाहेब म्हणाले की माझा जन्म झाला नव्हता तेव्हापासून आपण हे कार्य करीत आला आहात. हे निर्विवाद खरे आहे. आमच्यापैकीही वडील व वृद्ध माणसे असाच वडिलकीचा मुद्दा कधीकधी पुढे आणतात, मला समजावून सांगतात. आपण माझ्यापेक्षा वयाने मोठे आहात ही वस्तुस्थिती मी कशी नाकारू. आपल्या आग्रहामुळेच काँग्रेसने अस्पृश्यता निवारणाच्या कार्यक्रमाला मान्यता दिली, ही गोष्ट खरी आहे. पण औपचारिक मान्यता दिल्यापलीकडे काँग्रेसने विशेष काहीच केले नाही, हीच माझी मुख्य तक्रार आहे. काँग्रेसने 20 लाख रुपये अस्पृश्यांसाठी खर्च केले असे आपण सांगता म्हणून मी विश्वास ठेवतो. पण मी आपणाला असे निक्षून सांगतो की हे तुमचे सारे पैसे पाण्यात गेले. एवढी मोठी रक्कम जर माझ्यासारख्याच्या हाती असती तर तिचा योग्य रीतीने वापर, जिव्हाळ्याने विनियोग करून अस्पृश्य समाजाच्या प्रगतीला मी केवढी मोठी तरी चालना देऊ शकलो असतो. आणि जर असे झाले असते तर कदाचित यापूर्वीच आपल्या दोघांची भेट झाली असती. आपण म्हणता त्याप्रमाणे काँग्रेसला हा प्रश्न जर महत्त्वाचा वाटला असता तर काँग्रेसचा सभासद होण्यात खादीची वगैरे जशी अट आपण घातली आहे तशी अस्पृश्यता निवारणासाठी एखादी अटसुद्धा काँग्रेसचे सभासद होणाऱ्या लोकांसाठी आपण घालून दिली असती. अस्पृश्यांच्या मुलांना आपल्या घरी विद्यार्थी म्हणून ठेवीन, अगर आपल्या घरी त्याला आठवड्यातून 1 दिवस तरी जेवायस बोलावीन, अथवा आपल्या घरगुती कामासाठी अस्पृश्य गरीब बाई नोकरीन ठेवील असे वचन देईल, त्यालाच काँग्रेसचा सभासद होता येईल. अशा स्वरूपाची अट काँग्रेसने ठेवावयास हवी होती. तसे घडते तर एखाद्या जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षाने सनातनी भिक्षूंच्या बाजूने अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशाला विरोध करावा असे विसंगत नि हिडीस दृश्य दिसलेच नसते. काँग्रेसला संख्याबळाची व द्रव्यबळाची आवश्यकता असल्यामुळे अस्पृश्यता निवारणासंबंधी अशी एखादी कृतीप्रधान अट काँग्रेसच्या सभासद होणाऱ्यास घालता येणार नाही असे जर आपण म्हणत असाल, त्यावर माझे आपल्यास म्हणणे आहे की तत्वनिष्ठेपेक्षा संख्याबळाला आणि द्रव्यबळाला काँग्रेस अधिक महत्त्व देते. इंग्रज सरकारचे हृदय परिवर्तन आणि चित्तशुद्धी झालेली नाही असे काँग्रेसचे म्हणणे आहे. परंतु आम्ही आमच्या स्वअनुभवाच्या जोरावर सांगतो की अस्पृश्यतेच्या प्रश्नाबाबत खरं तर काँग्रेसची चित्तशुद्धी झालेली नाही. आणि जोपर्यंत अशी काँग्रेसची शुद्धी होत नाही तोपर्यंत आम्ही काँग्रेसच्या कुठल्याच आश्वासनावर, काँग्रेसच्या कुठल्याच नेत्यावर आणि अस्पृश्य हिंदू नेत्यावर सुद्धा कधीच विश्वास ठेवणार नाही. आम्ही स्वावलंबनाची आणि आत्मविश्वासाची कास धरून आमचा मार्ग चुकाळू. आपल्यासारख्या महात्म्यावरही आम्ही विसंबून राहणार नाही. आजपर्यंतच्या इतिहासाचा पुरावा तर असा आहे की महात्मे धावत्या आभासासारखे असतात. त्यांच्या धामधुमीमुळे धुरळा मात्र खूप उडतो, पण ते समाजाची पातळी उंचावू शकत नाही. काँग्रेस माझा व माझ्या कार्याचा द्वेष करते. मला अराष्ट्रीय असे संबोधून हिंदूंच्या मनात माझ्या कार्याविषयी द्वेष पेरते. कटू परंतु सत्याने भरलेल्या त्या परकळ उत्तरामुळे क्षणातच संपूर्ण वातावरण गंभीर झाले. डॉक्टर बाबासाहेबांची मुद्रा ही गंभीर बनली. त्यांचा चेहरा लाल झाला, डोळ्यातील तेज फुलले. क्षणभर थांबून ते आपल्या आवाजातील कडवटपणा आणि मनातील संताप वाढवून म्हणाले की गांधीजी मला मायभूमी नाही. आंबेडकरांचा तो जमदग्नीप्रमाणे अवतार पाहून गांधी चरकले, चमकले, अचंबित झाले आणि मध्येच म्हणाले, डॉक्टर साहेब तुम्हाला मायभूमी आहे, तिची सेवा कशी करावी हे तुमच्या येथील कार्याचाच नव्हे तर गोलमेज परिषदेच्या पहिल्या अधिवेशनातील कार्याचा जो वृत्तांत माझ्या कानावर आला आहे त्यावरून सिद्ध झालेला आहे. बाबासाहेबांनी लगेच उत्तर दिलं की गांधीजी आपण म्हणता की मला मायभूमी आहे, परंतु मी तुम्हाला परत सांगतो की मला मायभूमी नाही. ज्या देशात कुत्र्यांच्याही जिन्याने आम्हाला जगता
का येत नाही? कुत्र्या मांजरांना जेवढ्या सवलती मिळतात तेवढ्या सवलतीही आम्हाला गुण्यागोविंदाने ज्या देशात मिळत नाही त्या भूमीला माझी जन्मभूमी आणि त्या भूमीतील धर्माला माझा धर्म म्हणण्यास मीच काय? पण ज्याला माणुसकीची जाणीव आहे आणि ज्याला स्वाभिमानाची चाड आहे असा कोणताच अस्पृश्य तयार होणार नाही. या देशाने आमच्या बाबतीत इतका अक्षम्य गुन्हा केला आहे की आम्ही त्याचा कसलाही व कोणताही भयंकर द्रोह केला तरी त्याची त्यामुळे घडणाऱ्या पापाची जबाबदारी आमच्या शिरावर आमच्या डोक्यावर कधीच पडणार नाही. असे असल्यामुळे मला अराष्ट्रीय म्हणून कोणी कितीही शिव्या दिल्या तरी त्याबद्दल विषाद मानून घेण्याचेही मला प्रयोजन नाही. कारण माझ्या तथाकथित अराष्ट्रीयपणाची जबाबदारी माझ्यावर नसून ती अराष्ट्रीय म्हणणाऱ्या लोकांवर आणि त्या राष्ट्रावर आहे. माझ्या पापाचे धनी ते आहेत, मी नाही. मला मायभूमी नाही परंतु मला सत्सद विवेक बुद्धी आहे. मी या राष्ट्राचा अगर राष्ट्रधर्माचा उपासक नाही परंतु माझ्या ठाई असलेल्या सत्सद विवेक बुद्धीचा मी अनन्य उपासक आहे. माझ्या हातून आपण म्हणता त्याप्रमाणे जर खरोखरीच काही राष्ट्रसेवा घडली असेल तर त्याचे श्रेय माझ्या ठिकाणी असलेल्या राष्ट्रभक्तीला नाही तर माझ्या ठिकाणी असलेल्या सत्सद विवेक बुद्धीवरील भक्तीला आहे. ज्या राष्ट्रात माझ्या अस्पृश्य बांधवांची माणुसकी धुळीप्रमाणे तुडविली जाते ती माणुसकी मिळविण्यासाठी या राष्ट्राचे मी कितीही नुकसान केले तरी ते पाप न ठरता पुण्यच ठरणार आहे. त्या राष्ट्राचे नुकसान जर मी केले नसेल अगर करणार नसेल तर त्याचे श्रेय आमच्यातील सत्सद विवेक बुद्धीलाच आहे. तिच्याच प्रेरणेमुळे या राष्ट्राचे अकल्याण न करता माझ्या अस्पृश्य जनतेचे माणुसकीचे हक्क मला कसे मिळविता येतील याच विवंचनेत मी असून असा प्रयत्न मी देशात आणि परदेशात सुद्धा करत आहो. आंबेडकरांच्या या जडजडीत उत्तरामुळे बैठकीतील वातावरण अधिकच गंभीर झाले. सर्वांच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलले. गांधीजी अस्वस्थ होत चालले होते. आंबेडकरांच्या विचाराला कलाटणी देण्याची आवश्यकता त्यांना भासू लागली. इतक्यातच आंबेडकरांनी गांधीजींना आणखी एक रोकडा प्रश्न टाकला, विचारला. खरं तर या बैठकीचा हेतूच तो होता. बाबासाहेब म्हणाले की भारतातील मुस्लिम, शीख आणि इतर अल्पसंख्याकांची तुलना जर आपण भारतातील अस्पृश्यांशी केली तर त्यांची परिस्थिती अस्पृश्यांपेक्षा कितीतरी चांगली आहे. अस्पृश्य समाज सर्वात जास्त मागासलेला आहे. या इतर समाजाचे राजकीय दृष्ट्या स्वतंत्र अस्तित्व गोलमेज परिषदेने मान्य केले असून काँग्रेसनेही त्या गोष्टीला मान्यता दिली आहे. गोलमेज परिषदेच्या पहिल्या अधिवेशनात अस्पृश्यांच्या अल्पसंख्याकातच अंतर्भाव केला असून राजकीयदृष्ट्या त्यांचा मुसलमान, शीख वगैरे समाजाप्रमाणे स्वतंत्र घटक म्हणून मानण्यात आले आहे. त्यांना सवलती आणि पुरेसे प्रतिनिधित्व द्यावे याविषयी शिफारस सुद्धा केलेली आहे. आमच्या मते ते आमच्या हिताचे आहे. आपल्याला काय वाटते? तेव्हा गांधींनी उत्तर दिले की अस्पृश्य समाज हा हिंदू समाजाचाच अभिन्न भाग आहे आणि त्याला हिंदूपासून वेगळे करण्यास मी विरुद्ध आहे. त्यांना राखीव जागा देण्यालाही मी वास्तविक अनुकूल नाही. तेव्हा आंबेडकरांनी उत्तर दिलं, आपले हे मत प्रत्यक्ष आपल्या तोंडून काढले, हे बरे झाले. आता मी आपली रजा घेतो. असे म्हणत बाबासाहेब उठले, गांधींना प्रणाम केला आणि ही मुलाखत अशा प्रकारे गंभीर वातावरणात संपली. गांधी हे हिंदी राजकारणातील अत्यंत बलिष्ठ असे राजकारणी पुरुष, एका महान पक्षाचे सर्वाधिकारी, त्यांच्या दैदिप्यमान कर्तृत्वामुळे दिपून गेलेल्या हिंदी लोकांचे अनभिषिक्त राज्य होते. गांधीजींना प्रत्युत्तर करणे म्हणजे स्वतःवर त्यांचा रोष ओढवून घेणे आहे, निरंतर कडवटपणा निर्माण करून घेणे. आंबेडकरांच्या हातून ही गोष्ट घडली. एका हिंदू पुढाऱ्याने अशी सडेतोड आणि कडवट प्रत्युत्तरे आपणास करावीत ही गांधीजींच्या कल्पनेबाहेरची गोष्ट होती. परंतु आता डावातील फासे पडले होते. विरोधाचे स्फुल्लिंग पेटू लागले होते. ही मुलाखत म्हणजे आंबेडकर आणि गांधीजी यांच्यामधील युद्धाची पहिली सलामीच होती. जणू युद्धच होते. तर ते शेवटी एक गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे की दुसऱ्या गोलमेज परिषदेपर्यंत गांधींना वाटत होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्यांसाठी लढणारे, हरिजनांसाठी लढणारे कुठले तरी ब्राह्मण व्यक्ती आहेत. ही होती मित्रांनो बाबासाहेब आणि गांधी यांच्या दरम्यानची वैचारिक विरोधाची पहिली ठिणगी, पहिले युद्ध. आणि तेच मोठ्या प्रमाणात पुढे पुढे जसे जसे जात गेले तसे तसे वाढत गेले. आशा आहे की या सर्व गोष्टी तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजल्या असतील. हा इतिहास इतरांपर्यंत सुद्धा पोहोचवण्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करण्याचे प्रयत्न करा आणि अशा पद्धतीचेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या. आज आपल्या सर्वांची रजा घेतो, इथेच थांबतो. पुढच्या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाच्या विषयासह भेटू. तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.